फालतूमध्ये टेन्शन घेतलेत मॅडम. आता कॉलेजचा प्रोग्राम कॅन्सल नाही होऊ शकत. काय कॅन्सल झालंय? काही नाही सर, ऍक्च्युली मी तेच म्हणत होते की तुम्ही नेहमीच वेळेवर पोहोचता, सो काहीच कॅन्सल करण्याची गरज नाही पडत. ते सांगत होतं ना मी, एक वेळ घड्याळाचा काटा चुकेल पण सर आपली वेळ कधीच चुकत नाहीत. आजचं प्लॅनिंग सांगा. येस सर, आज 6 मीटिंग शेड्यूल आहेत. 2 मीटिंग साईटवर आणि 4 मीटिंग्स ऑफिसमध्ये. तुम्हाला फॉलोअप देऊ? सर, आपण कॉलेजच्या फंक्शन नंतर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीजच्या सीईओ बरोबर मीटिंग करणार आहोत त्यांच्या ऑफिसमध्ये. त्याच्यानंतर जेपी असोसिएट्सच्या प्रोडक्ट लॉन्चला जायचंय आणि मग रिव्ह्यू मीटिंग्स आहेत आपल्या ऑफिसमध्ये. गुड. सर, कुठली गाडी काढायची? सर, तुम्ही आता? मी सायकलवरून चाललोय. झेंडे, ओव्हर स्पीडिंगची फाईन भरली का तुम्ही? झेंडे, ओव्हर स्पीडिंगचा फाईन? त्याचं काय झालं सर? गेल्या वेळी काय झालं? मी नो एक्सक्यूज. रूल इज रूल. ओके सर. 80च्या वर गाडी चालवायची नाही आणि वेळेच्या नंतर कधी पोहोचायचं नाही. वेग वाढला तर त्याच वेगाने वर पोहोचाल. सरांची गोळी दिली का त्यांना? लंच नंतर शेड्यूल केली. मी निघतो. सर, मला एक रिक्वेस्ट करायची तुम्हाला. सर, प्लीज तुम्ही गाडीने प्रवास करा. वाय? तुम्हाला थोडीशी रेस्ट मिळेल. आय मीन, मी त्याचप्रमाणे शेड्यूल केलं सगळं. नो रेस्ट. सायकल इज बेस्ट. चला, मी निघतोय आणि वेळेत पोचा. अर्धा तास. ओके. रिक्षा. रिक्षा. काका, प्लीज प्लीज केटी कॉलेज पर्यंत चला ना. प्लीज. नाही नका म्हणू. आपली रिक्षा आहे ना, कोणालाही नाही म्हणत नाही आणि आपल्या रिक्षांना कोणीही लेट होत नाही. या बस. चला काका. काका, केटी कॉलेज पर्यंत किती रुपये होतील? केटी कॉलेज इथून 40 ते 45 रुपये होतात आणि जर का ट्रॉफिक असेल ना तर 60-70 रुपये होतात. 60-70? हो. अरे बापरे. काका, मग एक काम करा, 50 पर्यंत सोडा. म्हणजे? अहो, म्हणजे 50 रुपये झाले ना मीटर मध्ये की लगेच रिक्षा थांबवा. अहो ताई, मी पुढे बघून गाडी चालवतोय, मला कसं दिसणार मीटर? असं काय हो काका, मी मीटर बघू का भाषण पाठ करू? जाऊ दे, तुम्ही पटापट चला बरं आता. मात्र आजचा दिवस खास ठरणार आहे, कारण आज आपल्या इथे एक अतिशय प्रसिद्ध आणि हुशार असे व्यक्तिमत्व उपस्थित असणार आहे. आत्ताच काय थांबवलीत काका रिक्षा? ताई, तुम्हाला मगाशी सांगितलं ना मी की आपली रिक्षा कोणाला नाही म्हणत नाही. मला जरा 2 चौक पुढे सोडता का? अहो, मी बसले ना इथे. तुम्ही दुसरी रिक्षा बघा ना, मला उशीर होतोय. मला दुसरी रिक्षा मिळत नाहीये म्हणून मी. अहो पण काका, सांगा ना त्यांना. प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे. मला पुढे एका ठिकाणी अत्यंत अर्जंट जायचंय. माझी सायकल जर पंक्चर झाली नसती तर मी. पण मला प्लीज, मी. थांबा, एक काम करा, तुम्ही यांना शेअरिंग मध्ये बसवा. चालेल तुम्हाला? हा, चालेल. बसा साहेब. थँक्यू. काका, आता थेट केटी कॉलेज पर्यंत सोडा. बरं. टीटीएम आहे मग. काका, चला ना. गेले 2 दिवस या संमेलनातील कार्यक्रम आणि स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडल्या.
अतिशय उत्साहात पार पडल्या. मात्र आजचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस अतिशय आवाज नीट बसा ना. असं काय पहिल्यांदाच बसताय का रिक्षेत? मला भाषण पाठ करू दे ना बाबा. हा, चला. मग आजचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस अतिशय खास ठरणार आहे, कारण आज आपल्या बरोबर एक अतिशय प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व म्हणजे श्री काय नाव आहे, विक्रांत सरंजामे उपस्थित असणार आहेत. विक्रांत सरंजामे उपस्थित असणार आहेत. विक्रांत सरंजामे यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे, कारण त्यांनी त्यांच्या कंपनीचा झेंडा भारतातच नाही तर भारताबाहेरही रोवला आहे. त्यांना सलग पाचव्या वर्षी सर्वोत्कृष्ट उद्योगपतीचा पुरस्कारही मिळालेला आहे. हा बघू का काय हो. त्यांची एकूण 10 जॉईंट व्हेंचर्स, 3 ट्रस्ट आणि 17 कंपन्या आहेत. 17 कंपन्या आहेत. 13 नाही हो, 17. मी सकाळी वाचलंय, मला माहिती आहे 17 कंपन्या आहेत. हा, 17 कंपन्या आहेत. पुढचं काहीच आठवत नाहीये. तुम्ही बघा किती डिस्टर्ब करता. आता तुमच्यामुळे मला माझ्या भाषणाचा कागद वाचायला लागणार आहे. काय हो असं. कुठे गेला माझ्या भाषणाचा कागद? आता हे काय. अरे बाप रे, काय झालं, डबा सांडला काय? ओ शेट, ओ शेट, हे निमकर याचं काय डोकं काय फिरले की काय? रिक्षा केटी कॉलेज जाणार का? थांब. सॉरी या, पाकिट घरी विसरलो. काका किती झाले? 48 रुपये 48. म्हणजे माझे 24. यातले 24 रुपये घ्या. सुट्टे द्या ना ताई. एक काम करत, तुम्ही मला 26 रुपये द्या. माझ्याकडे नाहीये. तुमच्याकडे सुट्टे नाहीयेत? माझ्याकडे पैसेच नाहीये. पैसे नाहीयेत असं कसं होऊ शकतं? एक मिनिट. कसं आहे दादा माहिती आहे का, तुम्हाला त्याने शेअरिंग मध्ये बसवलंय. तुम्ही अर्धे आणि त्यांनी अर्धे. हाफ. मग काय? हो का? हा. सॉरी, मला हे माहितीच नव्हतं. माहित नव्हतं काय? माहित नव्हतं. मी आधीच त्यांना बसतानाच सांगितलं होतं की TTMM म्हणून. TTMM म्हणजे तुझं तू माझं मी. मग आता हे खोटं का बोलतायत? पैसे नाहीयेत. नव्हते पैसे तर मला आधीच सांगायचं होतं ना यांनी. हे खूप चुकीचं करतायत काका. हे बघा, सॉरी पण माझ्याकडे आता पैसेही नाहीयेत आणि नेमका माझा फोनही मी आणला नाहीये. पण तुमचे पैसे मी तुम्हाला नक्की परत देईन. असू दे. म्हणजे तुम्ही नसता भेटलात मला तर माझे 50 रुपये खर्च झालेच असते. इट्स ओके. मी उगाचच बडबडले एवढी. काका हे घ्या. काय म्हणत 2 रुपये चिल्लर नाहीये. 2 रुपये कसे सुट्टे नाहीत? मी माझे 2 रुपये सोडणार नाही. मला शोधून द्या. तुमचा नंबर देता का? कशाला? नाही, तुमचे किती पैसे झाले? 24 रुपये. 24. ओके, मग तुम्ही मला फोन नंबर दिलात तर मी तुम्हाला पैसे परत करू शकेन. काही गरज नाहीये. मी माझा मोबाईल नंबर देणार नाहीये याच्यासाठी. काका तुम्हाला सापडले का 2 रुपये? अहो थांबा ना ताई 2 मिनिटं. काय तुम्ही 2 रुपयासाठी झिकझिक करताय? थांबा ना, देतो ना तुम्हाला पैसे मी. झिकझिक? 2 रुपये भी बहुत बड़ी चीज होती है बाबू. 2 रुपये भी बहुत बड़ी चीज होती है बाबू. हे क्या तुमची बडी चीज.
आयडी कुठे आहे तुमचा? आहे आयडी घाला पहिल्यांदा. हा चला चला. तुम्ही कुठे चाललात? आतमध्ये. हो आतमध्ये, पण कुठे? कार्यक्रमाला. अहो इथे कार्यक्रमच आहे, फार मोठा कार्यक्रम आहे आणि मोठी गेस्ट येणार आहेत. पण पालकांना आणि बाहेरच्यांना अलाउड नाही, ते तुम्ही निघा. मी पालक नाहीये, या कार्यक्रमाचा मी चीफ गेस्ट आहे. चीफ गेस्ट. अरे काही बोलतात ते काका, असं काय करतायत? तुम्ही तुमच्याकडे काय ओळखपत्र आहे का? नाही दाखवा ना. ओळखपत्र आत्ता नाहीये, पण मीच विक्रांत सरंजामे. तुम्हाला माहितीये का, रिक्षेत पण मला हे असलंच काहीतरी सांगत होते, विक्रांत सरंजामे मी म्हणून. हे विक्रांत सरंजामे तुम्ही? अहो, काय बोलताय? अहो असे लई भेटतात. निघा तुम्ही. अगं पण कोण आहे ते? तू यांच्यासोबत का आलीस रिक्षेतून? काय माहित कोण आहे, जाऊ दे, चल माझं पाठांतर पण राहिले, चल लवकर. हे बघा, तुमच्याकडे ओळखपत्र नाही आणि तुम्ही म्हणते मी चीफ गेस्ट आहे. अहो कसा मी विश्वास ठेवायचा? तुम्ही निघा, त्या मुलांना उशीर होतोय. मी तुम्हाला काही वेळाने ओळखपत्र दिलं तर चालेल का? तेव्हाचं तेव्हा बघू. तुम्ही निघा, मुलांना उशीर होतोय. चला लवकर. आयडी कुठे तुमच्या सगळ्यांची? चला. मी जातो. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते येतील. विक्रांत सरंजामे. चल बाहेर हो, आयडी घेऊन ये. ती सगळं राहू देत, आपण ना आत्ता चॉडीमध्ये जाऊन बसूयात. मला ना एकदम पुढची जागा हवी आहे. का ईशाचा बकरा झालेला पुढच्या रो मधून बघायला? शाणी. ऑफकोर्स. ऐसा मौका कौन छोड़ता है? काय ग, ती नको नको म्हणत असतानाही तुम्ही तिचं नाव पुढे केलं ना. तू गप ग. आम्ही ना तिला एनकरेज करतोय, दुसरं काही नाहीये. आमचं मन तसं स्वच्छ आहे. का रे? बरोबर. तुला बघायचंय? चल आता जाऊया. चल चल. ईशा, तयारी झाली? हो झालीये. अगं पण जाम टेन्शन आलंय ग. का ग? अगं कागदच हरवलाय ग माझा. म्हणजे आयत्या वेळेस काही आठवलं नाही तर काय करणार? टेन्शन नको घेऊ ग, मस्त होईल. अगं बिनधास्त बोल, आम्ही आहोत ना. तर सांगतो ना, हे फेमस लोकांना ना डोक्यावर चढवायचंच नाही. इकडे येऊन भाषण द्यायला त्यांचं काय जातं का? आम्ही ह्याव केलं आणि त्याव केलं. चल चल, आमचा इंटरेस्टच नाहीये. ए पण आपल्याला ना ईशाचं भाषण बघण्यात इंटरेस्ट आहे. हा एकदम सॉलिड होणार आहे तिचं आजचं भाषण. वाल एकदम ढासू भाषण कर. हम सब तुम्हारे साथ है. ईशा अगं तू इथे चल लवकर, तुला मॅडमनी बोलवलंय. बोलवलंय? बापरे. ऑल द बेस्ट ईशा. टेन्शन नको घेऊ, मस्त कर. होईल का नीट? चल 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 चल. ईशा ऑल द बेस्ट. केली. नमस्कार. 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 सर नाही आले? सर येत आहेत. पार्किंग जागा क्लिअर आहे ना? हो अगदी. तुम्ही तुमच्या गाड्या आतमध्ये घेऊ शकता. बरं. बाहेरची कुठलीही गाडी आतमध्ये येता कामा नये. नाही दर 3 मिनिटांनी आमच्या गाड्यांची पोझिशन बदलणार आहे. अगदी. हा गाड्या सगळ्या मध्ये आल्या, सगळ्या गेट बंद करून घ्यायला सांगा. हरकत नाही. हा? हो हो. हा युजर आहे, क्लिअर आहे. नमस्कार. वेलकम. थँक्यू. माझं ड्रायव्हिंग लायसन्स आहे. हे बघा. हे आपण काय करताय सरंजामे साहेब? तुमच्या कॉलेजचा प्रोटोकॉल पाळतो. हे माझं ओळखपत्र आहे. साहेब मला माफ करा साहेब. मला माफ करा साहेब. मला माफ करा साहेब. साहेब माझ्याकडून चूक झाली साहेब, मला माफ करा. काय झालं रे कृष्णा? मी यांना आतमध्ये मागाशी सोडलं नाही. मला माफ करा ना सर. माफी तुम्ही नाही मागायची. तुम्ही जे केलं ते बरोबरच केलं. ओळखपत्र बघितल्याशिवाय कॉलेजमध्ये तुम्ही कोणालाच सोडायचं नाही, कारण शेवटी कॉलेजच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. तुम्ही योग्यच केलं. झेंडे, ही माझ्याकडनं फुल ना फुलाची पाकळी. हो साहेब. साहेब नको नको. नाही साहेब. तुम्ही साहेब खूप मोठी माणसं आहेत साहेब. घ्या साहेब घ्या. अहो मी कसला मोठा. खरं म्हणजे मी आज तुमच्याकडनं खूप काही शिकलो.
आपली नोकरी पणाला लावून सुद्धा तुम्ही ज्या निष्ठेने स्वतःचं कर्तव्य बजावलं हे खरं मोठेपण. काय सर? मी आता आज जाऊ. साहेब तुमचंच कॉलेज आहे ना साहेब? फोन द्या तुमचा. काय साहेब? फोन द्या. हो हा घ्या ना साहेब. एक सेल्फी घेतला तर चालेल तुमच्या बरोबर? हो काय काय बोलताय का साहेब? या. थँक्यू. साहेब धन्यवाद साहेब. आज जाऊ आता. घ्या ना साहेब. या. चला बाजूला चल लवकर साहेब येतात. चल लवकर बाजूला चल जावर बाजूला. सायलेन्स सायलेन्स. चला सगळ्यांनी आपापल्या जागेवर बसून घ्या. ईशा चल पटकन एकदा माईकवर बोलून बघू. चल चल पटकन. मी स्वागत करते सगळ्यांचं. आणि व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांचे. व्यासपीठावर कोणीच नाही. मान्यवर या इकडे बसले. हा कागद नीट जपून ठेव आणि समजा भाषण करताना विसरलीस ना तर सरळ हा कागद समोर ठेवायचा आणि कागदावर बघून धाड 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 भाषण करायचं. छान कॉलेज आहे तुमचं. साहेब मी आपल्याला मुद्दामूनच पाठीमागच्या गेट मधून ईशा चल सुरू करते. आलेत वाटतं. ऑल द बेस्ट. हो हो हो. चल पाठीमागे बस. चल. नमस्कार. आज केटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या वार्षिक संमेलनानिमित्त मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. गेले 2 दिवस या संमेलनातील सगळे कार्यक्रम आणि स्पर्धा खूप उत्साहात पार पडल्या. पण आजचा दिवस खास असणार आहे कारण आज एक खूप प्रमुख पाहुणे जे येणार आहे ते खूप प्रसिद्ध आहे. हा विक्रांत सरंजामे. कंपन्या आहे. 13 नाही हो 17. मला जरा 2 चौक पुढे सोडता का? अहो मी बसले ना इथे. अहो नीट बसा ना. असं काय पहिल्यांदाच बसताय का रिक्षेत? तुमचा नंबर देता का? कशाला? नाही तुमचे किती पैसे झाले? 24 रुपये. 24. ओके मग तुम्ही मला फोन नंबर दिलात तर मी तुम्हाला पैसे परत करू शकेन. काही गरज नाहीये.